2026 मध्ये धनुराशीवाले जे लोक आहेत हम्म. त्यांच्याबद्दल ना अफवा उडतील. हम्म. अपोजिट जेंडरमुळे त्यांच्याबद्दल ना असे रुमर्स उडतील. हम्म. काय होईल ना, जर तुम्ही मेल असाल तर फिमेलमुळे होईल आणि फिमेल असाल तर मेलमुळे. हम्म. आणि ते अननेसेसरी आहे. थोड्या म्हणजे नाव दिवसांनी खराब होणार हां, का? त्यांचं नाव खराब होणार आहे. ओके. अरे, ती मुलगी अशीच आहे, तो मुलगा हम्म. असाच आहे. आणि ऑफिसचे कलीग्स म्हणतील, "अरे, या हम्म. दोघांचं काहीतरी चालू आहे." नाहीतर हे मॅनेजरसोबत याचं काही चालू आहे. हम्म. अशा प्रकारे ना बेसिकली ना त्यांच्या अपोजिट जेंडरमुळे ना अफवा उडतील ओके. आणि त्यांचं नाव खराब होईल. हम्म. बट काही दिवसांनी हे सेटल राहील. बर. त्यांना फक्त एवढी थोडी काळजी घ्यायची आहे. हम्म. बट ते इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये असतील, हम्म. नाहीतर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असतील, तर त्यांना चांगले रिझल्ट बघायला मिळतील. हम्म. त्यांच्यासाठी बेस्ट आहे. इव्हन ऑनलाईन जरी काम करत असतील ना, हम्म. तरी त्यांच्यासाठी चांगलं वर्ष आहे. अच्छा. आणि 2026 मध्ये धनुराशीवाले लोक जुगाडू बनतील. हम्म. कोणतंही काम आहे ना, कसं तरी पटकन काढून घ्यायचं, हम्म. हे त्यांना नक्की येणार आहे यावर्षी. हम्म. त्यांना त्यांच्या कारण की राहू थर्ड हाऊसमध्ये आहे ना, थर्ड हम्म. हाऊसमध्ये राहू त्यांना करिजियस बनवतो अरे आणि वा. जुगाडू पण बनवतो. तर त्यांना हम्म. चांगले रिझल्ट बघायला मिळतील. ओके. 2026 मध्ये धनुराशीवाले लोकांनी जर दुर्गा चालीसाचा पाठ केला, दुर्गा माताची पूजा केली ना, त्यांना चांगले रिझल्ट बघायला मिळतील. हम्म. त्यांच्यासाठी बेस्ट रेमेडी आहे ही.